Hello friends, hi. This is Abuli. Welcome back to my YouTube channel Study with Abuli. Study with Abuli. Friends, आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे फाइंड LCM बाय यूजिंग डिव्हिजन मेथड. फाइंड LCM बाय यूजिंग डिव्हिजन मेथड. डिव्हिजन मेथडचा यूज करून आपल्याला LCM फाइंड करायचा आहे. LCMचा लॉंग फॉर्म सांगते मी, लिस्ट कॉमन मल्टिपल. लिस्ट कॉमन मल्टिपल. बघा, हा टॉपिक समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. बघा, फाइंड LCM ऑफ 12, 18 and 15. फाइंड LCM ऑफ 12, 18 and 15. आपल्याला LCM फाइंड करायसाठी 2 to 20 पर्यंतचे सगळे टेबल लर्न असणं आवश्यक आहे. हे बेसिक टेबल आहे, हे सगळ्यांना लर्न असणे आवश्यक आहे. आणि त्यानंतर प्राईम नंबर हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. प्राईम नंबरची स्टार्टिंग होते 2 पासून. 2, 3, 5 अँड सो ऑन. बघा, आपल्याला याचा LCM काढायचा आहे, तर मी याप्रमाणे पहिल्यांदा हॉरिझॉन्टल लाईन लिहिते, अशी व्हर्टिकल लाईन ड्रॉ करते. वर लिहिते मी 12, 18 अँड 15. आता सगळ्यात पहिल्यांदा ह्या तिन्ही नंबरला आपल्याला सगळ्यात छोटा जो प्राईम नंबर आहे 2 यांनी डिवाईड करायचं. इथे 2 लिहिते. 2 6 जा 12, 2 9 जा 18 आणि 2 ने 15ला डिवाइड होत नाही ना, 15 जसाच्या तसा. परत हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. परत आपल्याला 2 हा प्राईम नंबर घ्यावा लागेल, कारण की 2 ने 6ला डिवाइड होते. 2 3 जा 6, 2 ने 6ला डिवाइड होते, पण 2 ने 9ला डिवाइड होत नाही म्हणून 9 जसाच्या तसा. 2 ने 15ला डिवाइड होत नाही म्हणून 15 जसाच्या तसा. परत हॉरिझॉन्टल लाईन. ही प्रोसेस आपल्याला खाली 1 येईपर्यंत कंटिन्यू करायची आहे. आता इथे आपलं 2 या प्राईम नंबरनी याला डिवाइड करू शकत नाही, आपल्याला इथे घ्यावं लागेल 3. बघा, 3 1 जा 3, 3 3 जा 9 आणि 3 5 जा 15. हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. आता परत याला 3 ने डिवाइड करायचं आहे. हा 1 जसाच्या तसंच लिहावं लागेल इथे. आता 3ला डिवाइड करू शकतो. 3 1 जा 3, 3 ने 5ला डिवाइड करू शकत नाही म्हणून हा 5 जसाच्या तसा. हॉरिझॉन्टल लाईन परत ड्रॉ करून घ्यायची. बघा, हे आलेले 1 जसेच लिहायचे. आता इथे 3 ने 5ला डिवाइड होत नाही म्हणून आपल्याला इथे 5 घ्यावा लागेल. 5 हे 1 ॲज इट इज मी लिहून घेतलेलं आहे. 5 1 जा 5. बघा, आपण इथे प्राईम फॅक्टर काढून घेतलेला आहे. आता यांचा LCM काढूया. म्हणजे LCM म्हणजेच काय, LCM काढूया म्हणजेच काय, तर आलेले सगळे प्राईम फॅक्टर याची मल्टिप्लिकेशन करूया. 2 मल्टिप्लिकेशनला 2, मल्टिप्लिकेशनला 3, मल्टिप्लिकेशनला 3, मल्टिप्लिकेशनला 5. हे सगळ्यांची मल्टिप्लिकेशन करूया. बघा, पहिले 2 मल्टिप्लिकेशनला 2 4, मल्टिप्लिकेशनचं साईन. 3 मल्टिप्लिकेशनला 3 9, मल्टिप्लिकेशनचा साईन हा 5. 4 मल्टिप्लिकेशनला 9 36, मल्टिप्लिकेशनला 5. हे याप्रमाणे का करत आहे की तुम्हाला ते कळायला हवं. 36 मल्टिप्लिकेशनला 180, 180. बघा, ह्या तिघांचे LCM आलेला आहे 180. हा 180 म्हणजे LCM म्हणजेच काय, हा असा स्मॉलेस्ट नंबर आहे की ह्या नंबरला आपण या तिन्ही नंबरनी डिवाइड करू शकतो. बघा, हे एक फर्स्ट एक्झाम्पल घेतलेलं आहे. यानंतर एक नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया हा टॉपिक समजून घेण्यासाठी. बघा, नेक्स्ट एक्झाम्पल आहे फाइंड LCM ऑफ 24 and 36. 24 and 36. बघा, मी याप्रमाणे ड्रॉ करून घेतलेलं आहे. इकडे 24 लिहिते आणि इकडे 36 लिहिते. याला डिवाइड करायचं सगळ्यात छोट्या प्राईम नंबरनी. सगळ्यात छोटा प्राईम नंबर आहे 2. 2 ने 24ला डिवाइड केल्यानंतर येतं 12 आणि 2 ने 36ला डिवाइड केल्यानंतर 18. परत इथे हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची आणि हे दोन्ही नंबर आहे, हे दोन्ही कशी इवन नंबर आहे म्हणून याला 2 या प्राईम नंबरने डिवाइड करू शकतो. 2 6 जा 12 आणि 2 9 जा 18. बघा, आता इथे 2 घेतला तर 2 या 6ला आपण डिवाइड करू शकतो म्हणून आपण इथे 2 घ्यायचा. 2 3 जा 6, पण 2 या 9ला डिवाइड करू शकत नाही म्हणून 9 जसाच्या तसा. परत हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करूया. आता इथे हे दोन्ही नंबर ऑड असल्यामुळे आपण 2 या नंबरने याला डिवाइड करू शकत नाही. आपल्याला 3 या प्राईम नंबर घ्यावा लागेल. बघा, 3 3 1 जा 3, 3 3 जा 9. बघा, याला आता आपल्याला परत 3 ने डिवाइड करावं लागेल. हा 1 ॲज इट इज. 3 1 जा 3. बघा, इथे 1 1 आलेलं आहे म्हणजे आपली जी प्रोसेस आहे ही इथे कंप्लीट झालेली आहे. हे आता काय करावं लागेल, इथे प्रोसेस 1 1 आलेले आहे म्हणजे प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. आलेले आहे सगळ्या प्राईम नंबरचे आपल्याला काय करून घ्यावे लागेल, मल्टिप्लिकेशन. मी दिली ते LCM इज इक्वल्स टू सगळ्या प्राईम नंबरची मल्टिप्लिकेशन. 2 मल्टिप्लिकेशनला
2 मल्टिप्लिकेशनला 2 मल्टिप्लिकेशनला 3 मल्टिप्लिकेशनला 3. हे सगळे प्राईम नंबर्स लिहून घेतले, त्याची मल्टिप्लिकेशन लिहून घेतली. बघा आता याला सॉल्व्ह करूया. 2 मल्टिप्लिकेशनला 2 4 मल्टिप्लिकेशनला 2 मल्टिप्लिकेशनला 3 6 मल्टिप्लिकेशनला 3. बघा 4 मल्टिप्लिकेशनला 6 24 मल्टिप्लिकेशनला 3. काय येईल आन्सर याचं बघा. 3 4 जा 12 2 1 कॅरी 3 2 जा 6 72. बघा ह्या टॉपिकचं हे लास्ट एक्झाम्पल होतं. या दोन्ही एक्झाम्पलवरून आपण LCM कसा काढायचा डिव्हिजन मेथडचा यूज करून हे समजून घेतलेलं आहे. हा व्हिडिओ कसा वाटला याची नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. आवडला तर लाईक करायला विसरू नका. टेक केअर अँड गुड बाय.